स्टार्ट. महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकवाद्य, कंपित पटलवाद्य आणि भरत मुनींच्या वर्गीकरणानुसार आघात वाद्य या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. तमाशा, पोवाडा, लावणी, खडीगंमत, शक्ती तुरा यासारख्या महाराष्ट्रातील अनेक लोककला प्रकारात हे वाद्य वाजवले जाते. ढोलकीचे अंग झाडाच्या खोडापासून तयार केलेले असते. सर्वसाधारणतः खैर, शिसम, बाभूळ, चिंच वगैरे वृक्षांचे खोड ढोलकीसाठी वापरतात. खोड ही संज्ञा वापरण्याचे कारण म्हणजे वरील वृक्षांच्या लाकडात आढळणारा तंतूचा एकजिनसीपणा किंवा परस्परांना चिकटून राहण्याचा गुणधर्म. हा गुणधर्म वरील वृक्षांच्या लाकडात अधिक आढळतो. म्हणूनच खैर शिसमची ढोलकी टिपेच्या स्वराला अधिक आसदार बोलते. खोड हे आतून पोखरलेले असते. शाई कडील बाजू निमुळती होत जाते व बायाकडील बाजू ढोलकीच्या मध्य भागाच्या प्रमाणात असते. ढोलकीची कमीत कमी उंची साधारणपणे 20 इंच असते. ढोलकीला बाया व चाटी अशी 2 तोंडे असतात. चाटीकडील बाजू कमीत कमी 5.25 इंच व बायाकडील बाजू कमीत कमी 8.25 इंच असते. चाटीला शाईपान आणि बायाला धूमपान असेही म्हणतात. चाटीकडील बाजू गोलाकार रिंगमध्ये चांबडे ताणून शिवलेले असते. या पानाच्या मध्यभागी साधारणतः 2 ते 2.5 इंच परिघाचा वर्तुळाकार शाईचा थर दिलेला असतो. हे पान स्क्रूच्या साहाय्याने खोडावर घट्ट बसवले जाते. ढोलकीच्या बायाकडील बाजूस चांबडे मढवून गजरा बनवून खोडावर घट्ट बसवले जाते. बायाकडील बाजूतून घुमारा निघण्यासाठी गरजेनुसार मेन लावतात. याला मेनी अथवा मसाला असेही म्हणतात. पूर्वी ढोलकीची पाने खोडावर घट्ट बसवण्यासाठी रस्सीचा उपयोग व्हायचा. दोन्ही बाजू रस्सीच्या साहाय्याने खोडावर घट्ट बसवलेल्या असायच्या व ढोलकी सुरात लावण्यासाठी मध्यभागी लाकडी खुंटी असायची. ही ढोलकी 9 घरांची होती. परंतु हल्ली सर्व ढोलक्या या स्क्रूच्या आणि 10 घरांच्या असतात. ढोलकीच्या चाटीसाठी वापरले जाणारे चांबडे हे सर्वसाधारणतः कटईचे पानाचे असते. समाप्त.